होतोय ना? बरोबर. बघा तुम्ही पण लेक्चर आपण काय डिस्कस केलं, तर आपण बघा सोशल वर्क, सोशल वर्क आणि डिझास्टर मॅनेजमेंट, बरोबर आहे. म्हणजे सामाजिक कार्य आणि सोशल वर्क कशी विभाग आहे. इन डिटेल्स पाहत असताना आपण कन्सेप्ट काय आहे, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे 2005 चा. जी डिझास्टर मॅनेजमेंटची डेफिनेशन्स काय त्यांनी डिस्क्राईब केलेली आहे, त्याही बद्दल आपण खालच्या लेक्चरला आपण एक्सप्लेन करूया. त्यानंतर तुम्ही एखादा डिझास्टर आल्याच्या नंतर आपल्या जे ह्युमन असो की त्यामध्ये आपण म्हणू शकतो की ॲनिमल त्यांच्या त्याची जी सजीव सृष्टी आहे त्या सजीव सृष्टीला त्याचा इम्पॅक्ट होत असल्याचा आपण काय करतो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण करायला पाहिजे या संदर्भात आपण काय बघूया आजच्या लेक्चरमध्ये किंवा आताच्या याच्यामध्ये समजून घेऊया. ठीक, आता बघा एन्व्हायरमेंटल हजार्डस कोणती आहे त्यानंतर जिओलॉजिकल कोणती सर्वात महत्वाचा पार्ट आहे त्यामध्ये आपण बघूया हायड्रोमेट्रोलॉजिकल हजार्ड. हायड्रोमेट्रोलॉजिकल त्यामध्ये त्यामध्ये आणखी बघा जो काही वाढ आहे त्याला आपण त्यामध्ये आपण हायड्रो आता हा संदर्भ त्यामध्ये
learning. But in yeah, zero two, yeah. Second, regulate पश्चिम किनाऱ्यावर आज हवामान नाही त्यानंतर आहे मी थोडं व्यवस्थित तुम्हाला डिस्क्राईब करून सांगते थोडं जे पार्ट थोडं जॉग्राफीचं सुद्धा तिथे पार्ट ठीक आहे जल जल तर म्हणजे पूर येण्यामागचे काही वेगवेगळे कारण आहे तर तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान जेणेकरून ग्रीन हाऊस इफेक्ट आहे किंवा इतर काही जे गोष्टी आहेत एक मिनिट जे काही आहे आपण सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात त्यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट आहे आपल्याला वातावरणामध्ये परिणाम पाहायला मिळत आहे सोबत म्हणजे छिद्र पडलेले आहे त्यावर डायरेक्ट शरीरावर येत आहे आणि त्याही शरीरावर असो किंवा आपल्या तलावर येत आहे आणि तेही आपल्यासाठी काय आहे आपण सांगतो की मोठ्या प्रमाणात जाळ्याचं प्रमाण वाढलेलं आहे प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं सोबतच आपण 1991 मध्ये आपण काय केलेलं आहे तर जागतिकीकरण त्यालाच आपण म्हणू शकतो की ग्लोबलायझेशन जे काही उखाचा धोरण आहे म्हणजे आपण ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन आहे यामध्ये आपण काय केले आपण आणि बाहेर देशात माल तयार झालेला आहे तो आपल्या देशामध्ये पाठवता यावा आणि सोबतच जे काही इकॉनॉमी आहे आपल्याला जे हार्ड करन्सी आहे त्या हार्ड करन्सी आपल्याकडे प्राप्त व्हावा फॉरेन इकॉनॉमी आपल्याकडे प्राप्त व्हावी जे फॉरेन प्रयत्न करतो अशा पद्धतीने तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काही हिमनद्या ज्या आहेत बरोबर आहे महाराष्ट्रात एक हिमनदी नाही हिमनदी म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये कोणती नदी बारमाही नदी अशी एक नदी नाही की जी बाराही महिने आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहते तर जो काही उत्तर भारतामधला भाग पाहणाऱ्या गंगा यमुना वगैरे अशी जी नद्या आहेत ब्रह्मपुत्र वगैरे नद्या ह्या काय आहेत बारमाही नद्या आहेत आणि ऑब्विसली काही हिमनद्या सुद्धा आहेत सियाचीन नावाची वाढल्यामुळे जो काही बर्फ तो बर्फ निघून जातो आणि अलीकडच्या पाण्याखाली जाणार आहे अशा पद्धतीची बातमी म्हणजे की आधी उन्हाळ्याचा पाऊस काही आपल्याला एवढं माहिती आहे की ग्रामीण भाग असेल तर इतर कोणतेही भाग असो त्या भागामध्ये आपल्याला जास्त गटारे आपल्याला पाहायला मिळते की गटारे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तुंबलेले असतात वेगवेगळे प्लास्टिक वेगवेगळे त्यामध्ये आणि आपण
की जे नाले वगैरे आहेत ते तलाव नद्या नाले संपूर्ण काय प्लास्टिक गेलेले असतात आणि मग ऑब्विसली मग पाणी जाणार रोडला वगैरे जाण्याचा प्रयत्न करतात म्हणजे प्रत्येक काय हायड्रोमीटर हजार पाहायला मिळून त्यामुळे आपल्याला ते तापमान मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे खूप सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतात आणि पाणी तर जेव्हा समुद्रातील पाण्याची नदीतील पाण्याची मोठ्या प्रमाणात आता बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्याच्या नंतर जो काही भाग बाष्पीभवन झाल्याच्या नंतर डायरेक्ट त्याची जी काही वाफ आहे ती रूपांतर थेंबामध्ये पाण्याच्या थेंबामध्ये होतं जे काही मॉलिक्युल्स आहेत मॉलिक्युल्स ते आपण H2O पासून काय होतं पाणी तयार होतं आणि ते मॉलिक्युल्स तयार झाल्याच्या H2O आहे ऑब्विसली ती हेवी असते वातावरणामध्ये राहू शकणार नाही म्हणून ते काय होतं पृथ्वी तलावर येतात आणि मग या तापमान वाढ आहे पाण्याचं पाणी येणं आहे आणि यासाठी अनेक मोठ्या प्रमाणात जो आपण म्हणतो की नदी नाले सिच्युएशन आपण पाहतो आहे त्याही गोष्टी काय आहे याला जबाबदार आहेत. जर का पाणी झालेलं होतं तर तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात पूर आहे म्हणजे काय म्हणजे जी नैसर्गिक असते किंवा मानवनिर्मित असते किंवा आपण सांगू शकतो की प्राणी काय म्हणजे आपल्याला किंवा आपल्याला पाहायला मिळतो त्याच्याच म्हणजे काय चक्रीवादळ आता पश्चिम पश्चिमेला आपल्या महाराष्ट्रात आपल्या म्हणजे मी सांगतो आहे ते अवांतर नाही एक्झामला नेटच्या बघा डायरेक्ट भाषेत पाऊस डायरेक्ट वाफेमध्ये होणं याला काय म्हटलं जातं याला संगणन म्हटलं जातं म्हणजे वेफरायझेशन वगैरे अशा केलेले आहे म्हणून आपल्याला असं एखादी नॉलेज आहे की वाया जाणार तर त्या इन डिटेल्स इंटरलिंकेज टाईप गोष्टी असतात ओके पुढेला पुढेला आणि पश्चिमेला काय बरोबर इकडे सगळं ओपन पाहायला तिकडे काय होतं मोठा कोरोमंडल किनारपट्टी सुद्धा दिसते की जे तमिळनाडूमध्ये आहे कोरोमंडल किनारपट्टी मिळणारी वारी असो याचा काय दिसतं आपल्याला इथं परिणाम पाहायला मिळतात की जेणेकरून तिथे मोठ्या प्रमाणात काय होतं की येणारे सुरुवातीपासून नैऋत्य मागच्या येणारा पाऊस असतो ते मोठ्या प्रमाणात कोकणमध्ये ठिकाणी पडत असल्यामुळे ऑपरेशन किंवा वेगवेगळे सायक्लोन वेगवेगळे नाव सुद्धा दिल्या जातात तर मग वेगवेगळ्या देश दिल्या जातं नाव वेगवेगळ्या तर म्हणजेच काय दुसऱ्या तुम्ही सगळ्याच लोकांनी जेव्हा असेल हिस्ट्रीमध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये सुद्धा काय झालं होतं दुष्काळ आहे एकोणीसशे सातामध्ये सुद्धा काय आलेला होता दुष्काळ आलेला होता त्यानंतर आपल्याला माहिती की 1965 ची सिच्युएशन जी आपण पाहिली की अन्नधान्याचा दुष्काळ पडलेला होता दुष्काळाचे वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर आहे दुष्काळ पडला होता बरोबर आहे सोबतच आपण असं तिथे वेगवेगळे आहे की जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत आहे जंगलाचं वगैरे काय होणार आहे दुष्काळ पडलेला आहे म्हणजे एकंदरीत आपण म्हणू शकतो ज्या बाकीची आता दुष्काळ पडला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर तुम्हाला माहिती आहे 1960 1960 65च्या आधी हरित क्रांती निर्माण हरित क्रांती करून यायची होती बरोबर आहे
महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण? तर तुम्ही काय महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक. तर त्यानंतर तुम्ही बघा भारतीय भारतीय असतात आणि जगत परिसर होतं असं बरोबर. वर्ष आता जो काही 60-61 काळामध्ये आपल्याला तुमची जो काही म्हणतो आपण जी जे रेड कलरची गावी ज्वारी होती ती रेड कलरची ज्वारी आपण काय करायचो खरेदी करायची आणि ती रेड कलरची ज्वारी जी डुकराला जी अन्न दिल्या जाते ती अन्न ती ज्वारी आपल्याला अवेलेबल दिलेली सांगायचं तात्पर्य एवढंच की एवढी कंडिशन आपली काय झाली डाऊन झाली. परिश्रमाची वगैरे त्यांनी तांदूळ वगैरे दिसतात आणि आणि ते अन्नधान्य मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतं. आज तर आहे की गोदामामध्ये अन्न आपले काय होत आहे तर खराब होत असलं तरी आपल्याला पाहायला भेटतं कारण की व्यवस्थित आपल्याकडे काय नाही म्हणजे व्यवस्थित गोदाम विविध सुविधा असायला पाहिजे अशा सोयीसुविधांच्या अभावामुळे आपल्याला या प्रॉब्लेम्सला फेस करण्याचं काय होऊ शकतं फेस करावं लागतं. त्यानंतर बघा ड्रॉप टाईम त्यानंतर बघा उष्णतेची लाट तर याबद्दल करायचं असेल तर खूप काही जागा आहे इंटरनेटची पण काही गरज आहे तरी पाहायचं स्पेशल आणि लेक्चर मध्ये लागतात पण तेवढं आपल्याला पॉसिबल नाही कारण आपल्याला एक दोन महिन्याचा सुद्धा काय करायचं उष्णतेची लाट आता मोठ्या प्रमाणात पडलेले तुम्हाला जर सगळ्यात महाराष्ट्र किंवा म्हणजे ब्रँच आहे तर यांचं काय द्यायचं प्रादेशिक म्हटलं तर 5 आणि जर तुम्हाला प्रशासकीय जर म्हटलं तर तुम्हाला काय सांगायचं 6. त्यामध्ये आपण कशा पद्धतीने उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत जाते मोठ्या प्रमाणात वाढत जाते वाढलं आणि अतिसमुद्र असल्यामुळे ऑब्विसली तिथे काय थंड हवामान असतं आणि टेम्परेचर कुठेतरी काय केलं जातं कमी केल्या जातं कारण कोकणचं हवामान उष्ण आहे दमट आहे आणि सोबतच काय आहे थंड सुद्धा आहे म्हणजे तिथे इंग्लिश जी बाष्पची जी आहे थंड हवामानामुळे किंवा टेम्परेचर कुठेतरी काय केलं जातं कमी केल्या जातं आणि आपण टेम्परेचर काय करणार आहे वाढत जाणार टेम्परेचर वाढल्यामुळे मोठ्या प्रकारच्या तुम्ही एक चंद्रपूर मध्ये मोठ्या प्रमाणात काय तर उष्माघातामुळे काय होतं 50-46 भागामध्ये पाहायला भेटतात त्याची खूप एक कारण आहे की कारण तिथे काय आहे तर कोल इंडस्ट्री आहे कोळसाच्या उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं कागदाचे कारखाने वगैरे आहेत आणि अशामुळे ऑब्विसली मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमधून निघणारा जो धूर आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आहे आणि प्रॉब्लेम्स आणि स्ट्रॉंग मेडिकल वाढत वेगवेगळे वाढवले येतात बरोबर आहे वेगळे बरोबर आहे आणि वादळाचं प्रमाण आपण जास्तीत जास्त कधी पाहायला मिळतो आपल्याला तर जो काही मार्च आणि जून म्हणजे पाऊस येण्यापूर्वीचा म्हणजे पाणी येण्यापूर्वीचा जो काही कालखंड असतो तो मार्च
मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढते ती वाढते काय होतं की अनेक लोकांना त्यातून बाहेर निघण्याची पण एक काय आहे तर एक आपत्ती आहे जी की आपण म्हणू शकतो की ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी लोकांना काय करावं लागतं म्हणजे काय मिळतं आता आपण हे काय आहे टेक्नॉलॉजी बघा केमिकल्स जे काही रासायनिक आहे रासायनिक जे काही गळती आहे ती गळती त्यानंतर आहे इंडस्ट्रियल म्हणजे इंडस्ट्रियल आहे एक्सप्लॉयटेशन म्हणजे जो काही इंडस्ट्रियल एरिया आहे तो इंडस्ट्रियल जो काही एरिया आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यानंतर न्यूक्लिअर रेडिएशन त्यानंतर जी काही ट्रान्सफॉर्मेशन ऍक्सिडेंट्स आहेत म्हणजे आपल्याला माहिती की जाताना आपण विजेची वाहतूक करायची आहे विजेची वाहतूक करताना जर एखादा पाईप वगैरे जर किंवा त्या सिस्टीमचा ब्लॉक असेल किंवा ब्लॉकेज असेल तर अशा म्हणू शकतो की आपल्याला त्या पाहण्या म्हणजे जी काही पाठवली त्याची टेक्नॉलॉजीच्या शोधामुळे वेगवेगळे काय झालेले आहे तर आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्याचं पाहायला मिळेल. पण आपण असं म्हणू शकतो की प्रॉब्लेम सुद्धा एखाद्या गोष्टीचे काय असते एखादी नाण्याला तर फायदा होणार असेल तर त्याचा तोटा सुद्धा होणार इंडस्ट्रियल लेवलचा काय होतं इंडस्ट्रीचा काय म्हणजे आपण म्हणू शकतो किती डेव्हलपमेंट झालेली आहे औद्योगिक क्रांती आहे आणि औद्योगिक क्रांती तोटे सुद्धा आपल्याला सहन करावं लागत त्यामध्ये त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा बदल या रासायनिक कळतं आता वेगवेगळ्या टाकत असतात तर त्यातून वायू बाहेर पडतात वेगवेगळे रासायनिक पदार्थ सुद्धा बाहेर पडतात आणि अशा वेळेस जर ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावल्या गेली नाही तर ते जर केमिकल गळत झाल्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात सोबत आता तर विशिष्ट वेगवेगळे जर जे काही केमिकल खाली गळले तर मग अशा वेळेस पाण्याचं प्रदूषण होतं हवेचं प्रदूषण होतं की सगळ्या प्रदूषण आणखी एक काय आहे डिझास्टर आणि ते आता हे आपल्या सर्व वगैरे फील्ड करून घ्यायचं इंडस्ट्रियल किंवा इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे टेक्नॉलॉजी आहे वेगवेगळे जर व्यवस्थित ती 24/24 मोबाईल आणि दिवसेंदिवस जर आपण त्याची जर व्यवस्थित म्हणजेच त्याला यंत्राला सुद्धा काय लागतं की जे ऑइल वगैरे लागतं त्यामध्ये जर आपण व्यवस्थित वेळेवर दुरुस्ती केल्या गेली ना तर अशी जास्त हीट जनरेट करतात जास्त जनरेट
आग लागल्याची सिच्युएशन सुद्धा पाहायला मिळतात. ऑब्विसली एका इंडस्ट्रीला जर आग लागत असेल तर आजूबाजूचे सगळं एरिया असतात ते काय करतं कव्हर करतं आणि कारण की ऑब्विसली इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात, वेगवेगळ्या बाजू असतात, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात आणि एरिया जे जनजीवन आहे ती सुद्धा पाहायला एक वेगळी असते. त्यामध्ये आता असो किंवा मग वेगवेगळे जे 1993 मध्ये आलेला होता टर्बाईनचा फेस त्याचे न्यूक्लिअर माहिती आहे तुम्हाला युरेनियम माहित असेल युरेनियम 204 ते 60 वर्ष आपण 10 टन सॉरी 1000 टन जरी आपण कोळसे जाळून जेवढी वीज निर्माण करत असेल तेवढी वीज वस्तू करता येतं म्हणजे एवढं काय आहे की एवढं धोकादायक असणारं काय आहे युरेनियम आहे आणि युरेनियम पासून काय बनवलं जातं की युरेनियम पासून आपल्याला वीज निर्मिती करता येते. मग आपण सांगतो की न्यूक्लिअर रिएक्शन तुम्हाला माहिती असेल ॲटॉमिक वगैरे किंवा अणु वगैरे इलेक्ट्रॉन ॲटॉम वगैरे हा तर 22 नाही आहे वीज निर्मिती होते वगैरे हे पाहिले जातं. तर न्यूक्लिअर रिएक्शन किंवा अणुच्या किरणांमुळे किंवा यामुळे त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलतात. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन तर तुम्हाला मी आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे ऍक्सिडेंट्स म्हणजे जर तुम्हाला एखादी वीज निर्मिती केली आहे पवन ऊर्जा म्हणजे काय की हवेपासून जी निर्मिती हवेपासून आपण एखाद्या विजेची निर्मिती करत असेल तर त्याला आपण पवन ऊर्जा म्हणतो. जलज वेगवेगळे अपारंपरिक साधनांचं पारंपरिक साधनांचं यापासून आपल्याला काय करता येतं विजेची निर्मिती करता येते. ऑब्विसली आहे आता आपल्याला ज्या ठिकाणी आपण विजेची निर्मिती केली आहे तिथून आपल्याला ट्रान्समिशन करायचं इश्यू क्रिएट झाला काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर ऑब्विसली काय होऊ शकतो प्लस एक्सप्लोर होऊ शकतो आणि तिथेच कम्प्युटर स्फोट होऊ शकतो. मग हे काय आपल्याला एकदा पाहायला मिळतं वाहतुकीमध्ये काय आहे सांगू शकतो ते काय आहे टेक्नॉलॉजी तर आपल्याला पाहायला मिळतं. समजलं बघा आणि काय कधी लँडस्लाईड अभ्यास केलेला कुठे तुम्ही लगेच नेमकं जास्त काय आहे बघा आपत्ती कोणकोणत्या आपल्याला जसं पोटेन्शियल लॉस ऑफ लाईफ आपल्या जीवनाचा जो लाईफ जो आपण म्हणू शकतो की आपल्या एनर्जी असते ती एनर्जी सुद्धा काय होऊ शकते आपल्याला फक्त बाहेर कशामुळे फर्स्ट फर्स्ट आपण असताना इंजुरी वगैरे आहे तर पोटेन्शियल लॉस ऑफ लाईफ बरोबर आहे पोटेन्शियल इंजुरी इंजुरी सुद्धा बरोबर आहे वेगवेगळ्या जोखीम त्याचे मार्ग पाहणार त्यानंतर आहे डिस्ट्रॉय ऑर डॅमेज असेल बरोबर आहे डिस्ट्रॉय होऊ शकतं किंवा डॅमेज असेल डॅमेज किती झालं यांनी झालं डॅमेज शब्द एवढे potential life potential loss of life loss of life
त्या आपले जे जीवनमान आहे आणि हे आपल्याला कमी होऊ शकतं, बरोबर आहे. कारण पूर आलेला भूकंप आलेला आहे, बरोबर आहे. एअर पोल्युशन झालेलं आहे, वॉटर पोल्युशन झालेलं आहे, जे काही आहे झालेलं आहे. ऑब्व्हियसली आपला जो आहे लाईफ स्पॅन कमी होऊ शकतं, बरोबर आहे. जसं की तुम्हाला सॉइल पोल्युशन जे आपण मातीचं पोल्युशन झालेलं आहे, शेतीमध्ये आपण काय करतो आहे, अन्नधान्याचं उत्पादन करतो आहे. वेगवेगळे केमिकल त्यामध्ये यूज केले आहेत किंवा आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या केमिकलची निर्मिती झालेली आहे. अशा वेळेस काय होऊ शकतं की पोटामध्ये गेल्याच्यानंतर ऑब्व्हियसली आपला लाईफ स्पॅन होऊ शकतं. डायरेक्ट एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट होणार नाही, पण आपल्याला माहिती आहे की कालांतराने त्या गोष्टी आपल्याला इम्पॅक्ट करू लॉस ऑफ लाईफ सांगतात. सुद्धा होऊ शकतं. वेगवेगळे धोके आहेत, वेगवेगळे शारीरिक जे काही दुखापत आहे किंवा मानसिक आपल्याला इथं पाहायला मिळू शकतं. बरोबर आहे. एखादा तळ आहे, झालेलं आहे. ऑब्व्हियसली त्यांची जमीन गेलेली आहे, जमीन जी माती आहे, जी सुपीक आहे, ती सुद्धा वाहून गेलेली आहे आणि त्यांचं मग सुद्धा कुठेतरी करायचं ठरलेलं आहे. ऑब्व्हियसली कल्चरली डिस्टर्ब झालेले आहे, सायकोलॉजिकल डिस्टर्ब झालेले आहे, बरोबर आहे. फिजिकली कुठेतरी काय झालेले आहे, ते डिस्टर्ब झालेले आहे. ह्या गोष्टी पाहिल्या. तर आपण ही आपली जी जमीन आहे, गावाकडील भाग असतो, गावाकडच्या लोकांना शेती खूप प्रिय असते आणि ऑब्व्हियसली काय झाल्यामुळे ठीक आहे, एक प्रत्येक लोकांचं घर आहे, घर ही एक साधी संपत्ती आहे, बरोबर आहे. आपली गाडी असो, आपला बंगला असो, आपलं घर असो किंवा आपल्या घरी असणारे वेगवेगळे काय गेट्स वेगवेगळे साधने असो, ही जी जमीन आहे, ती सर्वात महत्वाचा पार्ट आहे. याचे जर डिस्ट्रॉय झालं तर प्लीज सांगू एक सांगा की काय वेगवेगळे धोके आपल्याला सांगतो. आता आपण बघूया की माहितीच नाही असू शकतो किंवा आपण किंवा हानी होऊ शकतो ह्याबद्दल बघूया आपण. त्यात करू. मग वनांची प्रकार पडतात. आता आपण त्याला बघूया की बरोबर आहे वरण्या त्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे प्रकार आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात discuss करू. त्यामध्ये आपण भौतिक यशस्वी असू ते आपण
भौतिक काय कशामुळे तर काय रेग्युलेट आहे जसंच आहे एन्व्हायरमेंटल पश्चिमी भौतिक जे आहे फिजिकल बघा साधनसंपत्तीचा ऱ्हास वगैरे होणं आहे बरोबर आहे त्यानंतर आपण म्हणजे म्हणू शकतो की लोकेशन एरिया जो असतो त्या एरिया ह्याची जी बाजू या संदर्भात झालेले देश आणि आम्ही किंवा आपण आणखी सांगू शकतो की सर्जनात्मक जो काही भाग आहे स्थान व विस्तारासंदर्भात काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत ह्याची जी बाकी फिजिकल मध्ये त्यानंतर आपण सांगू की पुअरली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग जे आहे म्हणजे तर आपण सांगू शकतो की जे एखादी फिजिकल निर्माण होतात त्यानंतर त्याला त्याला फिजिकल भूकंपग्रस्त एरिया आहे लोकेशन ऑफ गार्डन फ्रोन एरिया बरोबर बरोबर गरजेचं आहे त्यानंतर आहे लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आहे तर एखाद्या बिल्डिंगचं लाईफ स्पॅन बरोबर आहे तुम्ही एखाद्या शहरामध्ये त्यामध्ये त्यांचं लाईफ स्पॅन त्या बिल्डिंगचं लाईफ स्पॅन सांगितलेला त्या बिल्डिंग पेक्षा त्या वर्षापेक्षा जर अधिक काळ होत असेल काही बिल्डिंगचं लाईफ स्पॅन ठरलेलं असतं आणि त्या लाईफ स्पॅन पेक्षा अनेक लोकांचं वित्तहानी जीवितहानी होणार हे आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा अनेक प्रॉब्लेम्स अनेक बाधा बरोबर आहे त्या गोष्टी खूप दिवसाचं आहे खूप जुन्या काळात जसं ते आम्हाला चेंजेस करणं आहे गरजेचं पण आपण त्याकडे लक्ष देऊ त्यामुळे या गोष्टी निगेटिव्ह इंडस्ट्री येऊ शकते ऑब्विसली यामध्ये मानव आणि आपल्याला पाहायला त्यानंतर लोकेशन रोड एरिया बँक करायचा होय ठरलेलं आहे की बिल्डिंग आहे ती 100 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि यानंतर लाईफ स्पॅन संपलेला आहे मग आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी राहत असेल आणि एक एरिया आहे सदाशिवपेठमध्ये वगैरे त्या एरियात न्यू कन्स्ट्रक्शन करू नाही कारण जो काही कन्स्ट्रक्शन आज झालेला आहे त्या कन्स्ट्रक्शनचं लाईफ स्पॅन संपलेला आहे आणि ऑब्विसली यामुळे तुम्हाला प्रदर्शनी खाली होऊ शकतं किती होऊ शकतो आणि सगळं आपल्याला जो काही रोड एरिया डिजिटल बनावटी आपल्याला हे जे भौतिक असुरक्षितता आहे या भौतिक असुरक्षिततेला आपण कशा पद्धतीने काय करू शकतो तर वाचवू शकतो त्याबद्दल आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आता बघा हे जे काही फिजिकल मग हे जर कम्प्युटर आपल्याकडे असेल तर ऑब्विसली वेगवेगळ्या इंडस्ट्रीला आपल्याला काय करावं लागतं तर फोकस सॉरी वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या आपल्या आहात जावं लागतं वेगवेगळे आपल्याकडे काय येतं आता बघा फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा शोध लागलेला आहे बरोबर
आपल्याला तुम्ही सांगितलं की वटवाघूळ असतो, त्यातून उंदीर असतो, ते जे छोटे छोटे आहेत त्यांना काय त्यांना 20,000पेक्षा कमी असणारे जे काही साऊंड आहे तो साऊंड त्यांना माहिती होतात. बरोबर आहे. मग अशी वेगवेगळी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडून निर्माण केली की तो भूकंप येणार आहे, ज्वालामुखी येणार आहे, चक्रीवादळ येणार आहे, त्या गोष्टी त्यांना माहिती पडतात. तुम्ही अभ्यासक असाल किंवा तुम्ही ऑब्झर्व चांगलं करत असाल तर माहिती तर ऑब्विसली जो तुम्ही तुमच्या एरियामध्ये असणारा जो कुत्रा आहे त्याला ऑब्झर्व करा. तो एकदम पिसाळल्यासारखा काय करत असतो, इकडे तिकडे असतात असते किंवा एकदम अंदाजून फिरत असतो. तर आपल्याला लक्षात येतं. म्हणजे बारीक काही गोष्टी ऑब्झर्व केल्या तर आपल्या पर्यावरणामधून काही लोकांकडून आपल्याला काय होतं इनडायरेक्टली त्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात. हे अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण सांगत होतो की भूकंप येतो आहे यामध्ये या संदर्भाच्या आहेत वेगवेगळ्या काढण्याचे दरवाजे खोलावे लागणार आहे ना ऑब्विसली ते पूर आल्याच्या नंतर गावामध्ये पाणी जाऊ शकतं. अशा पद्धतीची सूचना गावामध्ये सरपंच गावामधल्या जो ग्रामपंचायत कर्मचारी आहेत ते लोक देत असतात. बरोबर आहे की गावात सिक्युरिटीसाठी म्हणजेच भूकंप आहे, पूर आहे हे आपल्याला आधीच थोड्या जे काही कालावधी आहे त्याच्या पूर्वी थोडक्यात आपल्याला माहिती पडलेलं असतं. हे काय आहे न्यू टेक्नॉलॉजी आहे. पण जर टेक्नॉलॉजीचा अवलंबून तर मॉइश्चराइज त्या गोष्टीचा आपल्याला डिझास्टरचा फेस करावा लागतो. तर आपण जाऊया पुढे काय आहे. हे काय आहे आपली फिजिकल जी वर्णमाहिती आहे ते आपल्या इथं सांगतो. यामध्ये आपण एक सुधारणा होणार आहे तर आपण काय करता येईल सुधारणा होणार आहे पाण्याची निर्मिती करणं आहे. बरोबर आहे. वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून आहे, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आपल्या भारतामध्ये आणणं गरजेचं आहे आणि ऑब्विसली तर या डिझास्टरपासून आपल्याला स्वतःला वाचवता बरोबर आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण सांगतो की की माझे मायग्रेशन्स किंवा स्थलांतराचा सामाजिक असुरक्षिततेपासून आपल्याला काय होतं वेगवेगळे प्रॉब्लेम्स पाहायला. त्यानंतर आहे की इनॲडेक्वेट सोशल नेटवर्क म्हणजे की सोशल नेटवर्क आहे. सोशल सामाजिक त्यामध्ये आपल्याला जसं गावामध्ये बघा इथे आपल्याला सांगता येतं की जी इनइक्वालिटी आहे किंवा मार्जिनायझेशन आहे यामध्ये आपल्याला गावामध्ये इतर ठिकाणी म्हणजे कुठेतरी कुठेतरी पुरुषसत्ताक पद्धतीचा प्रभाव पाहायला मिळू शकतो. त्यांनी घेतल्या अशा पद्धतीने आपण सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं की जे दिव्यांग पर्सन आहे जे छोटे बालक आहे जे तिथे पहिल्या त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होत असेल तर अशा याच्यामध्ये आपल्याला यांचा जे मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की ऑब्विसली हे काय नाही आहे तर मग सक्षम नाही आहे.
अशा वेळेला ते काय करतात आणि त्यांना बळी केलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय काही इनइक्वालिटी आहे समाजपर्यंत मायग्रेशन्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्याला तिथे सोशल इक्वेलिटी किंवा सोशल वर्नॅबिलिटी आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागामधून म्हणजे शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बरोबर आहे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, वेगवेगळे स्कूल्स आहेत, वेगवेगळे कॉलेज आहेत. त्यासोबतच वेगवेगळे जे काही आहे म्हणजे वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला काय म्हणतात की जो काही रुरल एरिया ऑब्विसली हा एरिया वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे जो काही लोक आहेत त्या ग्रामीण भागात शहरी भागाकडे आपल्या उपजीविकेच्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या रोजगारांसाठी त्यांना ग्रामीण भागात शहरी भागाकडे स्थलांतर करावं यामुळे अपडेट होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर काय आहे त्याच्या म्हणजे त्यांना वगैरे कार्यक्रम पालन न करणं पुरुष हा सेफ्टी एखाद्या काय करतो ठीक आहे आता आपल्याला प्रवास झालेला आहे, तर पुढे निर्णय घेण्याचं त्यानंतर पुरुषाच्या पद्धतीने पुरुषाचं हे तिथं वर्चस्व होत असतं की आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जो काही सिच्युएशन क्रिएट झालेली आहे या सोशल याच्यामुळे आपल्याला सोशल जो काही आहे सोशल आपल्याला जो बॉन्डिंग मध्ये पाहायला ऑब्विसली एक एरिया आहे त्या एरियामध्ये आपल्याला सांगता येतं की म्हणजे भूकंप आलेला आहे किंवा मग मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे पुनर्वसन करण्याची वेळ आलेली आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो की जो काही फिजिकल एरिया जो आहे तो एरिया भौतिक एरिया सुद्धा चेंज झालेला आहे बरोबर आहे आणि आपल्या एरियामध्ये आपण राहत आपल्याला फॅमिलीमध्ये एका गावामध्ये आपण राहतो आणि ऑफिस तो एरिया असतो आपल्याला दुसऱ्या गावाकडे जाण्याची वेळ आली तर अशा वेळेस काय होऊ शकतं तर आपण सायकोलॉजिकल डिस्टर्ब होऊ शकतो आपल्याला मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं एक ट्रेस येतो याचे म्हणून आपण इथे रोल प्ले करायचा हे झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने कशा कशा पद्धतीने आपण आपण एकोणीस तर लो इन्कम आहे ना लो इन्कम अँड प्रॉब्लेम्स असतील तर लो इन्कम source of इन्कम इन्कम किंवा लाईफ सिक्युरिटी कंपार्टमेंट त्यानंतर लँडस्लाईड झालेली आहे बरोबर आहे किंवा मग स्ट्रॉंग वेगवेगळे वादळे आलेली आहे आणि त्यामुळे
जीवसृष्टीचे वेगवेगळे प्रश्न असतील, वेगवेगळे वनस्पती सुद्धा नष्ट झालेले असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि ऑब्विसली या सिच्युएशन बाहेर पडण्यासाठी लोकांना काय करायचं, प्रयत्न करावी लागतील. यासाठी गव्हर्नमेंट हेल्प करतं, त्या एनजीओ सुद्धा हेल्प करतात, आणि सोबतच आपल्याला जो एखाद्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हेल्प करण्यासाठी जातात. आता बघा, कोल्हापूरमध्ये सॉरी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळेस जे काही आमच्या कॉलेजचे विद्यार्थी होते, हे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी सर्व्हिस कोविड त्यामध्ये एकतर कसं असतं, बाहेर पडण्यासाठी तरी म्हणजे वेळ लागू शकतो. अशा वेळेस त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी अवेअरनेस करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काउन्सिलिंग करण्यासाठी त्या ट्रेसमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी काय केलं होते अनेक लोक. आता बघा, तुम्ही उत्पन्न थांबलेले असतात, त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन थांबलेले असतात. आपण या ठिकाणी आपण काय म्हणतो की जमीन तिथे निघून गेलेली आहे. एखादं आपलं दुकान असेल त्या दुकान पुन्हा पूर्णच्या पूर्ण दुकानच काढलेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कुठे राहिलेलं नाहीये. अशा वेळेस म्हणण्याची इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही. प्रश्न आहे क्रिएट झालेली आहे, आणि या सिच्युएशन बाहेर काढण्यासाठी त्या लोकांना अनेक गोष्टी काय करायचं. अचानक ऍक्सिडेंट झाले आहे, आणि अशा वेळेस तुम्ही कुटुंबाच्या कर्मचारी व्यक्ती, तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या कुटुंबाचं काय हा एक प्रश्न झालेला आहे. तुमचा जे एक हात आहे, एक पाय दिव्यांग झालेले आहे, तुमच्या आयुष्यामध्ये विकलांग आलेले आहे. ते आर्टिफिशियल काही येईल ना तुमच्या आयुष्यात. तुमच्याकडे तुम्ही शेती मजुरी करणारे, किंवा मग तुमच्याकडे जो बचत कमी असल्यामुळे जो काही इन्कम येते आहे तेवढा उपजीविकेवर खर्च होतो. म्हणजे तुमच्याकडे बचत करणं किंवा तुमच्याकडे पण इन्कम असल्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार नाही. इन्व्हेस्टमेंट करू शकता न करू शकता, तुमच्याकडे पैसा उपलब्ध होणार नाही, पैसा उपलब्ध न नाही. जास्त आहे ते मॅग्नेटिक त्याला आपण शोधली नॅशनल या डिझास्टर इन्शुरन्स आपण खूप गरजेचं आहे. एक व्यक्तीचा इन्शुरन्स आपण काढला जातो, आणि त्यामधून आपल्याला लागतं की तिथे त्या व्यक्तीला जर एखादी प्रॉब्लेम क्रिएट झाली तर मग त्यातून आपल्याला बाहेर पडता येईल. की मग गव्हर्नमेंट तुझे कुठेतरी पैसे देते, बरोबर आहे, गव्हर्नमेंट पैसे देते, वेगवेगळे एनजीओ पैसे देतात, आणि त्यातून आपल्याला बाहेर काढल्या जातात. पण कंपनी आहे, इन्शुरन्स कंपनीवर आपला विश्वास नसतो की आपल्याला आपण जे आज पैसे त्यांच्यामध्ये गुंतवतो आहे की आपल्याला रिटर्न देईल की नाही देईल. ही एक आपल्याकडे काय असतं, एक भाव आपल्यामध्ये ते असतं, आणि सोबत आपण असतं त्यामुळे आपल्याला त्या लोकांवर विश्वास नाही, त्या कंपनीवर विश्वास आणि इन्शुरन्स काढत नाही, आणि ते आपल्याला वेगवेगळ्या कंपनी ऍक्सिडेंट झालेला आहे. अशा वेळेस त्या व्यक्तीचा एक हात निकाल झालेला आहे, पाय निकाल, अशा वेळेस त्यांचा हात उपलब्ध करून देणे आहे, यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च लागतो, आणि हा खर्च आपण स्वतःच्या उपलब्ध करू शकता नाही. यासाठी
ऍज अ आपण डिग्री केल्यानंतर तुम्ही ऍज अ सोशल वर्कर म्हणून रोल प्ले करणार आहे तेव्हा आपण त्यांना सजेशन करणं किंवा आपण त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्या अवेअर बघा आज सिच्युएशन तुमच्यावर केली आहे किंवा इतरही आपण सोशल वर्कर म्हणून काम करत असताना आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये गेला तर एरिया आहे किंवा अर्बन एरिया की ट्रायबल एरिया असतो त्यांना आपण अवेअर करणं गरजेचं आहे ते बघा मी जिथे आयुष्यामध्ये कुठलीही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात आणि या प्रॉब्लेम हाताळत असतात तुमचा जो काही तुमच्याकडे जो इन्कम आलेला आहे त्या इन्कमचा थोडा पार्ट तुम्ही काय करा की सेव्हिंग करून ठेवण्याची तुम्हाला सवय लावा की जेणेकरून इन फ्युचर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही क्रायसिस आहे ते पण नाही आपण एक अवेअरनेस करणे आहे आपल्याला आपल्याला हे काम आपण करत असतो डिपेंडंट ऑफ इन्कम आताही आपण पाहायला मिळतं की आपण जोड व्यवसाय म्हणून केला जात नाही बरोबर आहे अनेक लोक म्हणत असतात की कोणीतरी शेती केल्या शेतीला धरूनच आपल्याला पशुपालन करता येतं कुक्कुटपालन करता येतं किंवा वेगवेगळे आहे गांडूळ खताचं उत्पादन वगैरे आहे किंवा इतरही काही व्यवसाय करता येतो पण शेती केल्यापासून आपण म्हणून सांगू शकतो की एखादी सिच्युएशन क्रिएट झाली आहे जसं की फॉर एक्झाम्पल अवर्षणग्रस्त काळ झालेला आहे दुष्काळ आलेला आहे आणि अशा वेळेस शेतीतून पीक आपल्याला काढता आलं नाही आपण जी काही ज्या गोष्टीवर आपण वर्षभर प्लॅनिंग केली असेल तेव्हा आपण पीक काढायला आपल्या वर्षभराची प्लॅनिंग करते की या गोष्टी लग्न करायचं आहे त्यानंतर यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला वेगळं घर घ्यायचं आहे आपल्याला गाडी घ्यायची आहे आपल्या मुलांना चांगलं एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे पण ह्या कोणत्याही गोष्टी सक्सेस होणार नाही कारण की दुष्काळ आलेला आहे अवर्षणग्रस्त काळ आलेला आहे आणि या काळात बाहेर मग आता काय करता येईल मग याच्या ठिकाणी काय आहे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो मग प्लॅन बी आपण ठेवत की ठीक आहे मी माझ्या आयुष्यामध्ये प्लॅन ए सक्सेस करू शकलो नाही तर मी प्लॅन बी ला मी माझ्या हाताशी घेईन आणि माझं जीवन मी चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करेन मग अशा वेळेस जोड व्यवसाय केला असेल तरी जरीही शेतीमध्ये तुम्हाला आउटपुट मिळाले नाही त्यातून तुम्हाला तुम्ही इन्कम नाही जो आपल्या वर्षामध्ये आपण प्लॅन ठरवलेला होता तो प्लॅन आपण सक्सेस करू शकणार नाही जर हे आपल्या शेतीमधून होऊ शकलं नाही तर आपण जर जो आपला जोड व्यवसाय आहे त्यामध्ये कुक्कुटपालन आहे पशुपालन आहे किंवा इतरही जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायामधून आपण काय करू शकतो आपल्याला ते बाजार पण बॅलन्स करू शकतो हे आपल्याला इथं सांगता येईल ही जी फॉर्मॅलिटी आहे असुरक्षितता आपल्याला वेगवेगळ्या डिझास्टरच्या फेस करावा एन्व्हायरमेंट की त्यानंतर बघा की समजलं तर समजलं सगळं काही नाही पण आपल्या सिलेबस असल्यामुळे थोडं आपल्याला मी एखादी सांगत त्याच्या इंटरलिंकेज कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल मी डिस्कस करते की जेणेकरून पेपरला मी पण ते पेपर देते त्यामुळे मला त्या सिलेबसची किंवा पेपरची इन डेप्थ काय सुद्धा माहिती चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला बघा मी तुम्हाला जो पॉलिसी आहे किंवा मग ते कॉन्स्टिट्यूशन पॉलिसी आहे ज्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जो पाठ टाकलेला आहे त्यामध्ये फंडामेंटल राईट्स आणि जो डिटेल्स डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी यावर मी खूप डिटेल्स काय घेतलेलं आहे फोकस केलेला आहे की मला माहिती आहे की एक्झामची नीड आहे एक्झामला प्रश्न इन डिटेल्स विचारला जाते की फंडामेंटल राईट्स मध्ये जो काही सब पार्ट आहे ज्यामध्ये 39 सब कलम ए काय आहे सब कलम बी काय आहे सब कलम थ्री काय आहे थ्री काय आहे हे सगळ्या गोष्टी इन डिटेल्स विचारल्या जातात आणि त्या गोष्टी सर्व गोष्टी तर आपण जो काही वेगवेगळे सोशल रिफॉर्म आपण पाहायचे सोशल रिफॉर्म खरंच इम्पॉर्टंट जे आहे त्यांच्याबद्दल मी खरंच खूप डिटेल जाऊन विचार केलेला आहे डिटेल्स मी घेतलेला आहे की फॉर एक्झाम्पल राजा यांचं खूप अनडिफाईड असं महत्व आहे देशामध्ये की खूप मोठ्या त्यांनी काय केलेलं आहे तर आपण म्हणू शकतो की रिफॉर्मर्स किंवा वेगवेगळ्या सुधारणा त्यांनी केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले आहे महर्षी देशमुख कर्वे आहे वेगवेगळे ते जे काय कवी होते बरोबर आहे म्हणजे त्यांचं जे काही आहे
म्हणजे जे आपल्या आयुष्यामध्ये किंवा जे सुधारणा आणलेल्या आहेत ते खरंच आजच्या याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ते आजही आपण त्याचा अभ्यास का करतो आहे की ते खरंच खूप गरजेचं होतं आणि ते त्यांनी थोडं सुद्धा आणलेले आहे आणि तेही जाऊ द्या पण आपल्या सिलेबसला ते विचारल्या जरी राहिल्या कोणत्या काय केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय केलेलं आहे त्यांनी स्त्री पुरुष तुलना दारावी शिंदे यांनी का लिहिण्याची गरज नसली आहे मुक्ता साळवे काय आहे मुक्ता साळवे यांनी दलितांचं पहिलं पान किंवा आजच्या आयुष्याचा प्रवास असे जे काही वेगवेगळे आहेत त्यांचे आत्मचरित्र आहेत किंवा त्यांनी लिहिलेल्या काही गोष्टी आहेत ताराबाई मोदक असो पंडिता रमाबाई असो रमाबाई रानडे असो यांच्या सुद्धा कार्य काय आहे आनंदी सांगतात त्याबद्दल आपण डिटेल्स पाहूया तुम्हाला क्वेश्चन आहे तुम्हाला त्या संदर्भात अडचणी येऊ नाही याचा मी मूलभूत काय केलाय पाहिजे कारण मी पण एक काय स्टुडंट आहे स्टुडंट असल्याच्या नंतर आपल्याला समजतं की ठीक आहे मलाही हे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत मग ऑब्विसली मला हे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत तुम्ही पण एक काय स्टुडंट आहे तुम्ही त्या एक्झामला काय फेस करत आहे त्या एक्झामला फेस करत तुम्हाला तुमची सुद्धा ती काय एक गरज आहे की तुम्हाला काय अपेक्षित आहे ते देणं ही एक माझी काय आहे एक ते माझं कर्तव्य आहे की मला जे आवश्यक आहे ते देणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्हाला काय आवश्यक आहे किंवा नीड आहे ते समजून घेणं सुद्धा काय आहे माझं कर्तव्य आहे आणि मी ते इंडिव्हिज्युअल जाण्यासाठी थोडक्यात प्रयत्न करते मला थोडं बदल करायचं परंतु की इंडिव्हिज्युअल घेण्याची काय गरज सगळ्यांनाच माहिती असतं पण कोणत्याही गोष्टीला रिव्हिजन असणं हे गरजेचं आहे मी माझ्या स्वतःच्या पुस्तकात वाचले नव्हतं तेव्हा तरी मुलाशी काय संबंध आलेला नसतो ठीक आहे तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करता तर ऑब्व्हियसली तुमचा संबंध येणार पण तुम्ही दुसरे करायचा अभ्यास करता आणि तुम्ही ऑब्व्हियसली सोबत सोबत नेट सेट करण्याचा अभ्यास तुम्ही विचार करता तर तुम्हाला ह्या गोष्टी असणं काय आहे तर गरजेचं आहे बस बरोबर explanations of natural issues or that natural peoples. Basically, environmental science तर त्यामध्ये बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करत असताना जैवविविधता आहे आपल्याला माहिती आहे वनस्पतीमध्ये सुद्धा माणसांमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या जातीचे सॉरी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या वर्णाचे आहेत लोक बरोबर आहे वेगवेगळ्या वर्णाच्या पाहण्याचं वेगवेगळं जे आहे ते वेगवेगळे स्ट्रक्चर प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे आपण जगात जरी फिरलं तरी म्हटलं जातं की माझ्या काय लोक माझ्यासारखे सेम सेम असं म्हटलं जातं पण विचार केला तर आपल्या प्रत्येक व्यक्ती काय आहे म्हणून एवढी इंटरेस्ट काय आहे युनिक प्रत्येक व्यक्ती आहे आणि प्रत्येक राहणीमान माणसांचा जी काही पद्धत आहे सगळ्यांची काय वेगवेगळी त्यानं जैविक पाहायला पडतं वनस्पतीमध्ये असं प्राण्यामध्ये असं प्रत्येकाचं प्रत्येकाच्या पाहण्याचा सिंहाचा जो काही आहे त्यांचं ठरलेलं आहे त्यांचं राहणीमान वेगळं आहे त्यांचं
पण वेगळं आहे. त्याची सिस्टीम संपूर्ण काय वेगवेगळी आहे. त्यानंतर वेगवेगळे प्राणी आहेत, त्या प्राण्याचं प्रत्येकाचं कल्चर वेगवेगळं ठरलेलं आहे. म्हणजे तिथे विविधता आपल्याला पाहायला मिळतं की वगैरेची संस्कृती आहे. वनस्पतीमध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतं की जैवविविधता पाहायला मिळतं. वेगवेगळ्या जातीचे काय आहे वनस्पती आहे. त्या वेगवेगळ्या जातीमध्ये फुलांची काटेरी म्हणे आहे, मग उंचीचे म्हणे असतात. खूप असं वेगवेगळे काय मिळतं पाहायला मिळतं. कोणाचे पाणी जाळीदार आहे, कोणाचे थोडा आहे किंवा थोडा आहे त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आहे तर वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे आकार असतात. जे काय आहे वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. लॉस आपल्याला मिळतं की जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात की ज्यामुळे तर वेगवेगळ्या प्राणी असं आपण सांगू शकतो की एखादा पूर आलेला आहे, भूकंप आलेला आहे, जी काही आपली साधन संपत्ती आहे, त्यामध्ये माणसं वेगवेगळे खनिजे आहे, जर ज्वालामुखी आलेला आहे, पूर आलेला आहे, भूकंप आलेला आहे, चक्रीवादळ आलेला आहे, या वेळेचा त्या असतात की ज्या प्रदेशामध्ये त्यांचा विकास व्हायचा आहे त्याच प्रदेशामध्ये त्यांचा दुसऱ्या ठिकाणी तिथे गेल्याच्या नंतर ते त्यांच्या चांगल्या पद्धतीने वाढू शकत. तर तुम्हाला माहिती असेल की आपण जर आपल्या भागामध्ये आपण जर ते एकदम छोटे आणि एकदम तसे परिस्थितीत येणार. पण तुम्ही जर जम्मू काश्मीरच्या भागामध्ये जा तर जम्मू काश्मीरच्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने त्याची जी काही आहे ती जमीन त्याला सुपीक आहे. ती जमीन त्याला चांगल्या पद्धतीने काय करतं इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतं. कोकणमध्ये जा नारळाचे मोठ्या प्रमाणात झाड दिसतात. वेगवेगळे जे आहे फळ उत्पादन किंवा काजूचे उत्पादन वगैरे आहे ते आपल्याला कोकणमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे सिच्युएशन काय आहे तर त्या गोष्टी पाण्याची चांगल्या पद्धतीने काय वाढ पण तुम्ही त्याची सिच्युएशन त्या बायोडायव्हर्सिटीवर त्यांचं इम्पॅक्ट त्यानंतर आहे हे की परिसंस्था आहे तसंच की पर्यावरणात असणारे जे काही पार्ट आहे तो भौतिक आहे किंवा आपण त्या पार्टला परिसंस्थेचा अभ्यास करतो. त्यामुळे डोंगर आहे, दऱ्या आहे, नदी आहे, जे काही पाणी आहे, संपूर्ण जी काही वनस्पती आहे, तर संपूर्ण परिसंस्था आहे म्हणजे प्राणी वगैरे आहे समावेश आपल्याला त्रास होतो पाहायला म्हणजे कशामुळे पाहायला मिळतात. रिसर्च मला कळत नाही की आपण काय करतो मोठ्या प्रमाणात जे द्रव्य आहे त्या खनिजाचं काय होतं ते उत्खनन केलं जातं. त्या उत्खनन केल्यामुळे मग ते जे होऊ शकतं की आपण आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर आहे काय सांग म्हणूनच कुठेतरी आपण नवीन जे काही आहे पवन ऊर्जेची निर्मिती करणार जल जे काही आहे आपण म्हणू शकतो पवन ऊर्जेची निर्मिती करणार औष्णिक विद्युत ऊर्जा निर्माण करणं यापासून आपण काय केले आहे सोर्स आपण निर्माण केला.
वेगवेगळे नायक आहेत. प्रत्येक सेव्हरल इन्ग्रेडियंट्स काय आहेत वेगवेगळे काय आहेत तर डिझास्टर रिस्क आणि वेगवेगळे सेव्हरल काय आहेत ते इंटरप्रिटेड काय डिझास्टरला काय करतात ते असे किती निर्माण होतात त्यावर पावर जो पाण्याचा पॉप्युलेशन वाढत rapid and unplanned urbanization. Lack of awareness. ट्रान्स हे आहे सोशल अँड कल्चरल जो प्रॅक्टिसेस आहे त्यामध्ये आपल्याला ट्रान्सपरन्सी ट्रान्झॅक्शन several points, several factors काय करतात हे impact करतात काय करतात त्यामध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे जो काही आहे पर्यावरणीय दृष्टिकोनातून पर्यावरणीय बाबीचा जर आपण ऱ्हास घेऊन आणला वेगवेगळे फॅक्टर ते वेगवेगळे घटक निर्माण होतात आणि त्यामुळे आपत्ती क्रिएट फॉर एक्झाम्पल पर्यावरणाचा दुष्काळ आहे जागतिक तापमान फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. तुम्ही पाऊस आणि मोठ्या प्रमाणात पडला फ्लड येण्याचे परिणाम आहे हे आपल्याला इतर विदेश बाबतीत पाहायला आपण सांगू शकतो
यामुळे आपण पाहिलं की वेगवेगळ्या आपल्याला प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. आता बघा की बायोडायव्हर्सिटीचा जर तुम्ही याद झालेला असेल तर तुम्ही न्यूजपेपरमध्ये अलीकडच्या काळामध्ये न्यूजपेपरमध्ये रीड करता की जो काही आहे वानर आहे माकड आहे सिंहाचा आगमन गावामध्ये झालेला आहे. जो काही वाघ आहे वाघाचा आगमन गावामध्ये झालेला आहे. वानरांचं तर ऑलवेज त्यामध्ये असतं की गावामध्ये त्यांचं आगमन होत असतं. तुम्ही पूर्ण काय आहे तर त्यामध्ये तेच की तुम्ही जर त्यांच्या संपत्तीला त्यांच्या एरियामध्ये जाऊन जर तुम्ही वास्तव्य करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्यावर ते काय करायला हल्ला करणारच आहे. आता पाण्याची कमतरता भासलेली आहे. बरोबर आहे. तुम्ही नदी आहे, नाले आहे, तलाव आहे, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समुळे काय झालेलं आहे ते आटून गेलेलं आहे. तिथं पाण्याची सुविधा आलेली नाही. ऑब्व्हियसली त्यांची गरज आहे, त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी ते गावामध्ये येणारच आहे. म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की अनेक लोकांनी हे सुद्धा केलेलं आहे की आता आतापर्यंत ऑपरेशन हत्ती जे आहे हत्तीपासून कुठेतरी थांबण्यासाठी किंवा हत्तीचं गावामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांच्या मानव आणि हत्ती संघर्ष थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. जो आहे एक आसामची समजा आसाम तामिळनाडू एक राज्य आहे त्या राज्यामध्ये सांगितलंय की मानव संघर्ष थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे वेगवेगळे पोर्टल केलेले आहे. त्यानंतर आपण नॉन शकतो की मानव आणि वेगवेगळ्या जंगली प्राण्यांच्या हिंसक प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहे. हे काय मानवनिर्मित आपत्ती आहे ते सुद्धा आपल्याला सांगतात कारण की आपण काय केलं बायोडायव्हर्सिटीचा आपण त्रास केलेला आहे. एकमेकांचा जो आहे आता जसं मी तुम्हाला सांगते की तो लीडर्स हा एक शासनाची जाण तो अलीकडे त्याची जमात म्हणून काय देते त्यांना जे वातावरण लागतं आहे वातावरण त्यांना क्रिएट होत नाही आहे आणि अशा वेळेस जी काही आहे जी जीव आहे ते कुठेतरी त्यांचं वास्तव करू शकत नाही आणि काळाच्या ओघामध्ये ते जर त्या येणाऱ्या आपत्तीला वेगवेगळ्या सिच्युएशनला जर सामोरे जाऊ शकले नाही तर त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्या गोष्टी आपल्याला पाहायला म्हणजे आता मेन एरियामध्ये आजही आपल्याला जे आहे क्लास आपल्या कॉन्स्टिट्युशन्स मध्ये जी तरतुदी दिलेली आहे त्यामुळे आपण काय केलं आहे झालेलं आहे मोजक्या प्रमाणात का होईना किंवा असं आपल्याला बघायला मिळतं की ते जे काही आहे क्लासेस आहे ते आपल्याला अलीकडच्या काळामध्ये कमी कमी होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पण स्पेसिफिक असं तुम्हाला वेगवेगळ्या गावाचं नाव दिलं नाही किंवा एखाद्या एरियाचं सुद्धा नाव दिलं नाही तुम्हाला स्पेसिफिक एक मंदिरात गेल्यानंतर अनेक लोकांचं मंदिर आहे आणि अलीकडे सुद्धा परिसर पाहण्यामध्ये आमच्या परिसरामध्ये आपल्याला जो कास्ट सिस्टीम आहे ज्यामध्ये ब्राह्मण जो काही कम्युनिटी येतो त्यामध्ये आपल्याला मंदिराच्या साईडला किंवा एक जो काही गावाचं केंद्र आहे मध्यभागी ब्राह्मण लोक वास्तव्य करत असल्याचं पाहायला मिळतं. आजूबाजूचं जे ठिकाण आहे त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कास्टमध्ये काय करतात वास्तव्य करत असतात आणि मग जो काही गावाच्या काटाचा गावाच्या शेवटचा जो भाग आहे ज्या ठिकाणी काय असणार आहे तर तिथे एक दलित वस्ती किंवा शूद्र लोक आपण त्याला म्हणतो तर ते राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा जो काही उल्लेख आहे शूद्र आहे दलित आहे अस्पृश्य आहे हा आपण बुक्स नुसार वेगळा घेतल्याचं सांगायचं आणि आपल्याला कोणत्याही भाषेला कोणत्याही धर्माला आपल्याला काय क्रिटिसाइज करायचं नाही ऍज इट इज एक्सप्लेन करतो तर मला कुठेतरी त्यांच्याकडे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा पैसा अवेलेबल नाही आहे त्यांच्या उपजीविकेचे कुठेतरी प्रश्न आहे अशा वेळेस नव्हता काय म्हणतात की
तिचं लोक तर आहेच आपल्याला, पण जे दारिद्र्य अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. आता मग तर ऑब्वियसली त्यामध्ये जो पूर येणार आहे त्याला की आहे तर ऑब्विसली त्याच्यामध्ये जो पूर येईल बरोबर आहे. ऑब्विसली त्या आपत्तीजनक सुद्धा करण्यासाठी काय करावं लागेल तर त्या कमी हे विशिष्ट ठिकाणी असतं ज्यामध्ये वेगवेगळ्या आपत्तीपासून आपण काय असणार आहे जवळ असणार. त्यानंतर नॉलेज किंवा नॉलेज म्हणजे सगळे आपण जे काही अवेअरनेस आहे अवेअरनेस आपल्यामध्ये नसतं त्यामुळे जावं अशा पद्धतीने सर्वात महत्त्वाचं पॉप्युलेशन तुम्ही जर बेट केला कोणाने जर ह्या गोष्टी सांगितल्या जातील एकशे एक एकावन्नचा काळ असतो एकोणीसशे ऐंशीचा काळ असतो एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एक्क्याऐंशीचा काळ असतो महाविकास लोकसंख्या वाढ मोठ्या प्रमाणात अलीकडच्या अवेअरनेस झालेली आहे एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशन आपण तिथं सुद्धा काय झालं आहे चांगल्या पद्धतीने अवेअरनेस जन्मदर आहे मृत्यूदर आहे या त्याला जे आपण चेंजेस करायला पाहिजे त्याच्या बाबत करायला पाहिजे ते बाबत यामुळे मला आपण सांगू शकतो तुझं प्रमाण कमी संख्या आणि जन्मदराचे ह्या गोष्टी इथे आपल्याला काय करता येतात एक्सप्लेन करता पॉप्युलेशन ग्रोथ झाल्यामुळे ऑब्विसली ग्रामीण जर तुम्ही तर आपण तुम्हाला ग्रामीण ग्रामीण पाहिला नुसार केलेलं आहे काम करतात मग तुमच्या गावामध्ये होत असेल गावाकडे रोज मजुरी मिळत नाही मग आपण गावाकडे लोकांना विवाहानिमित्त होणारा जो काही आहे स्थलांतर झालेला पाहायला मिळतं ग्रामीण भागातील एखादी जे काय आहे तर पॉप्युलेशन ऑब्विसली तिथं काय होणार आहे त्या दबाव निर्माण होऊ शकतो तर इन्फ्रास्ट्रक्चर झाली तर तुम्ही ऑब्विसली झोपडपट्टीची निर्मिती वगैरे होणार आहे शहराच्या भागाकडे आपल्याला दाटपट्टी लोक राहतात त्यानंतर आपण सांगू शकतो की झोपडपट्टीची निर्मिती होणार आहे वेगवेगळ्या दरडीखोऱ्याची निर्मिती होणार आहे त्यानंतर वेगवेगळ्या समस्येची निर्मिती होणार आहे गटारे मोठ्या प्रमाणात गटारे तुंबणं आहे किंवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यासाठी अर्बनायझेशन अवास्तविक होणारं शहरीकरण आहे बरोबर आहे आणि सोबत पॉप्युलेशन त्यामुळे लोकसंख्या वाढ आणि त्याच्या सध्याच्या आपण चीन या देशाला मागे टाकून आपण भारताने बरोबर आहे म्हणजे तुम्ही गेलेला आहे आणि आपण 2027 मध्ये आपण काय केली आहे लोकसंख्या होणार आहे तर 27 लोकसंख्या होणार आहे आणि ऑब्विसली जाण्याची नक्कीच जर लोकसंख्या असेल तर ऑब्विसली काही जी सारी संपत्ती नैसर्गिक संपत्तीवर व्यक्तीच्या करण्यासाठी वेगवेगळे नॅचरल रिसोर्स लागतात किंवा आर्टिफिशियल किंवा वाळवंटाचे वेगवेगळे रिसोर्स लागतात आणि यामुळे डिझास्टर्स काय असतात ते त्या गोष्टी
सांगतात. त्यानंतर आम्ही रॅपिड अन्साईड करतो. एकच इन्सिडेंट आपल्याला पाहायला मिळतो. तो तुमच्या मराठीत ऑब्व्हियसली आहे. म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणा, शॉईस म्हणा, इकडून मॅच म्हणा, पण तिची निवडली आहे. तुम्ही जर मुंबईला जाता झोपडपट्टी आहे. झोपडपट्टी एरियामध्ये वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात. ऑब्व्हियसली ती निर्माण होणारी तीही एक व्यक्ती आहे. आपण त्यांच्यासाठी काम करतो. ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपले फर्स्ट इनिशिएटिव्ह आपल्याला ॲज इट इज लोकांचं काय करणार आहे, ॲक्सेप्टन्स करणं गरजेचं आहे. ते क्लायंट आणि ते क्लायंट ॲक्सेप्टन्स करणं आहे गरजेचं आहे. ज्याही सिच्युएशनमध्ये असेल त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला करायचं आहे. मग आता बघा प्रॉपर्टी एरियामध्ये राहणारे लोक आहेत त्या लोकांचं त्यांना सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झाले. तर गावाचा किंवा शहराचा प्लॅन ठरलेला असतो. त्याचा जो काही बजेट ठरलेला असतो या बजेट आपण या पाण्याची सुविधा करणार आहे, यासाठी नळाची सुविधा करून देणार आहे, त्या आपण सर्व लोकांना घरे उपलब्ध करून देणार आहे. त्या गोष्टी ठरलेल्या असतात. पण तुम्ही जर गावाकडील लोक किंवा ठिकाणी राहणारे लोक असतील ते जर तुम्ही लावून त्या शहराच्या ठिकाणी गेलेले असतात तर ऑब्व्हियसली त्या शहरावर त्यांच्या काय तर ताण निर्माण होतो. मग कुठेतरी काय होतं की सिस्टीम आणि सिस्टीमला कुठेतरी बिघाड होतं आणि ऑब्व्हियसली महानगरपालिका असो, नगरपालिका असो किंवा पंचायत समिती असो त्यांना ते कुठेतरी नियंत्रणात आणणं कुठेतरी क्रिटिकल जातात. ह्या गोष्टी आपण एकदा पाहूया. म्हणजे आणि ऑब्व्हियसली मी संविधानाच्या सांगू शकतो. तर मुंबईसारख्या ठिकाणी बघा काय पाहायला मिळतं आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ आहे, मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि मग काय तांदळा पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज नसतं. त्यानंतर वेगळेच मोठ्या प्रमाणात गरज नसतं आणि या आपल्याला त्यानंतर बरोबर आहे. म्हणजे तो काही आपल्याला माहिती आहे डिझास्टरला आपण वेगवेगळ्या आपत्तीला मदत करतात. त्यासाठी आपण सांगतो की सामर्थ्याची कुठे काय कमतरता आहे किंवा इन्फॉर्मेशन आता आपल्याला माहिती जर असेल की बघा गावामध्ये पूर आलेला आहे किंवा एरियामध्ये पूर येणार आहे याची जर आपल्याला गोष्टी जाणून तर आपल्याला माहिती मोबाईलवर बऱ्याच गोष्टी माहिती पडतात. मी सांगत असाल बातम्यावर सांगत असाल की मुंबईमध्ये वारे आलेले आहे. आता आपल्या कोकण किनाऱ्यासाठी टीव्हीवर आपल्या गावामध्ये पाणी कधी आपण शेती करायची ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात. त्याच्या याला हवामान अंदाज बरोबर. पण ह्या जर गोष्टी आपल्याला अवेअरनेस नसेल इन्फॉर्मेशन नसेल काय होऊ शकतं आपल्याला डिझास्टर येऊ स्वतःला सामाजिक आपल्याला माहिती की अलीकडच्या काळामध्ये हवामान अंदाजानुसार आज पाणी पडणार आहे, उद्या पाणी पडणार आहे, पाऊस पडणार आहे आणि कालांतराने 15 दिवस मग ह्या गोष्टी आपल्याला आपल्याला अभ्यास तर आपण काय करू शकणार की आज आपण पेरणी करणारच नाही, आपण आपल्या शेतामध्ये उत्पन्न घेणारच नाही. हे जर आपल्याला माहिती असेल तर जर आज आपण काय करणार पेरणी करणार आज आपल्या शेतामध्ये आपण ते बियाचं जे रोपण करणार बरोबर आहे. अशा वेळेस 15 दिवस जर तुम्ही त्या शेतीला गॅप देणार पाण्यासाठी तर ती जे काही आपण बियाचं काय केलेलं आहे रोपण केलेलं आहे ते त्यातून बाहेर पडणार नाही. त्यातून वनस्पती निर्माण होणार नाही. काय आहे त्यावेळेस जो पॅन आहे म्हणजे काही दुरुस्त केलेला आहे आणि यावेळेस आपल्याला जे काही आहे म्हणजे दुष्काळाला सामोरं जावं लागू शकतं. सगळं सांग जर त्या गोष्टी असेल तर अशा वेळेस आपण जे काही फॅक्टर्स आहेत फॅक्टर्सला टाकू शकतो तेच करू शकतो. त्यानंतर काय तर आपण आता जो काही सोशल तर आपलं चेंज झालेला भूकंप आलेला आहे, पूर आलेला आहे किंवा अनेक काही गोष्टी आहेत यामुळे आपल्याला सांगता येतं की एका ठिकाणी सोशल जो काही आहे सोशल बॅरियर्स आहे कल्चरल बॅरियर्स आहे अशा वेळेस आपल्याला अनेक गोष्टींना काय करावं लागतं फेस करावं लागू शकतं. या गोष्टी बघणं किंवा या स्टेबल झालेले होते ज्या ठिकाणी आपलं घर आहे त्या ठिकाणी आपली शेती
चांगला सांगता म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की जर बाहेर पडायचं असेल तर यासाठी तुमच्या म्हणजे बघा एमपीएससी पण होती एक्झाम सुद्धा एक्झाम मध्ये काही प्रश्न असतो भूकंप प्रश्न तो प्रोन एरिया अफेक्टेड एरिया त्या लोकांना केल्या जातं की विशिष्ट प्रोव्हिजन केल्या जातात की त्यांना विशिष्ट आरक्षण दिलं जातं त्यांचं कट ऑफ सुद्धा काय केलं जातं कमी लागत असतं की जेणेकरून ऑब्विसली त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट होतात ते सायकोलॉजिकल डिस्टर्ब होते आणि त्याही सिच्युएशन मध्ये त्यांनी अभ्यास केला आणि त्या सिच्युएशन मध्ये बाहेर पडण्यासाठी त्यांना एक जॉबची जी काही ऑपॉर्च्युनिटी आहे ती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड जसं काय आहे बाबा जर आपण अभ्यास केला तुमचा सॉरी पॉप्युलेशन ग्रोथ तर आपण काय पाहिलं रॅपिड अँड तर आपण ते कसं करतो त्याला अफेक्ट करतो आपण लॅक ऑफ अवेअरनेस काय आहे इन्फॉर्मेशन आपण समाजात जाणून घेण्यासाठी त्याबद्दल आपण काही डिस्कस केलं तुम्हाला हे प्रयत्न केलेला कारण तुम्ही आपण माहिती राहिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो काही रिसोर्स आहे किंवा जो काही आपण डिझास्टरची टाईप्स आहे ज्यामध्ये आपण मॅनमेड डिझास्टर आहे आणि नॅचरल डिझास्टर आहे त्या संदर्भात आपण नेक्स्ट सेक्शन माहिती डिस्कस करूया त्या संदर्भात वेगवेगळे टाईप्स वेगवेगळे प्रॉब्लेम्स नाही होतात त्याही संदर्भात आपण शिकूया आणि ऍज अ सोशल वर्कर म्हणून आपण या सिच्युएशन मध्ये आपण त्यांना कशा पद्धतीने काय करायला पाहिजे फेस करायला पाहिजे म्हणजे प्री डिझास्टर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यानंतर जे काही मध्यम लेवलला म्हणजे आपण सांगू शकतो की ज्या सिच्युएशन मध्ये एखादा डिझास्टर आलेला आहे त्या सिच्युएशन मध्ये आपण त्यांना कशा पद्धतीने हेल्प करायला पाहिजे कोऑर्डिनेशन करायला पाहिजे आणि आफ्टर प्रिकॉशन्स कशी घ्यायला पाहिजे किंवा आफ्टर डिझास्टर आपण कशा पद्धतीने त्यांच्याशी म्हणजे बिहेव करायला पाहिजे या संदर्भात अभ्यास आहे ऍज अ सोशल वर्कर म्हणून आपण कशा पद्धतीने रोल प्ले करायला पाहिजे हे रोल प्ले करणं आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट तुम्हाला डिस्कस करणार आहे आजचं लेक्चर आपण इथे थांबूया थँक्यू समजलं ना काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विचारत जावा काही समजलं नाही किंवा काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा देऊ शकता ज्यामध्ये तुम्ही सांगू शकता त्यामध्ये असं सांगा जेणेकरून तुमच्या नॉलेज लोकांना सुद्धा काही फायदा होईल बरोबर